काहीच नसताना जे माणसं सोबत उभी राहतात, ती योगायोगाने नाही तर देवानेच पाठवलेली असतात. कारण स्वार्थ संपला की बहुतेक नातीही संपतात. पण देवाने दिलेली माणसं परिस्थितीच्या प्रत्येक कसोटीवर विश्वास, साथ सोडत नाहीत. म्हणून आयुष्यात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हा देव स्वतः माणसाच्या रूपात आपल्या बाजूने उभा राहतो. पावसाळ्यानंतर हे सगळं तुटतं, पडतं. असं गेले 2009 पासून चाललेलं आहे. आणि मी सतत हे दरवर्षी मी, माझा भाऊ, माझी बहीण, आई, वडील आम्ही सगळे हे नीट करायचो. आणि आता परत बघूया आपण कसं करतोय. 'सुखी होण्याचा उत्तम मार्ग काही सोप्या सवयीमध्ये दडलेला असतो. समाधान ठेवणे, जे आहे त्यात आनंद मानला तर मन शांत आणि सुखी राहते. कृतज्ञता ठेवणे, दररोज आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीसाठी देवाचे आणि लोकांचे आभार मानणे. इतरांना मदत करणे, दुसऱ्यांना आनंद दिला की आपल्यालाही खूप समाधान मिळते. सकारात्मक विचार ठेवणे, प्रत्येक परिस्थितीत चांगले काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा. नातेसंबंध जपणे, कुटुंब, मित्र यांच्यासोबत प्रेमाने राहणे हे खरे सुख देते. स्वतःसाठी वेळ काढणे, आवडत्या गोष्टी करा. वाचन, पेंटिंग, खेळणे, संगीत ऐकणे. एक सुंदर विचार, सुख बाहेर शोधायची गोष्ट नाही, ते आपल्या विचारात आणि मनात असते. हो की नाही? 2009 मध्ये मी हे घर घेतलं. पण ते घर नव्हतंच म्हणायचं. झाड पडलेलं, मोडकळीस आलेलं. लोक त्याला झोपडी म्हणायचे. पण मला त्यात माझं स्वप्न दिसत होतं. वर्षानुवर्ष संघर्ष केला. अडचणी आल्या, लोकांनी हसू केलं. पण मी हार मानली नाही. या घरासाठी मी हायकोर्टमध्ये लढले आणि शेवटी 2025 मध्ये आम्ही जिंकलो. कारण जे घर स्वप्नाने बांधलेलं असतं ते कोणीही पाडू शकत नाही. तर झोपडी ते विजय कसा मिळत गेला हे आपण नक्कीच पुढे बघणार आहोत. अजून झालं नाही, असं आवरायचं आहे. हे थोडं बुजिंग किंवा काय म्हणतात त्याला, म्हणून त्या सळ्या लावल्यात आणि तंदुरी करण्यासाठी. आणि अजून एक इथे आजच बनवायला खरंच वेळ नव्हता शूट करायला, आणि ही केलेली आहे. ही सिमेंटची आणि विटांची केलेली आहे छोटीशी चूल. आणि इथे पाटावर वंटा. आणि हे सगळं अजून क्लीन छान करायचं आहे. अजून बरंचसं काम आहे बाकी. आणि हे इथे सगळं कलर करायचा विचार आहे. बघू पुढे पुढे कसं दिसतंय. खूप छान वाटतं इथे बाहेर बसायला. लिटरली असं गावच्यासारखं वाटतं एकदम. आणि सकाळी जेव्हा आम्ही चूल पेटवतो, आता ही नवीन केलं आहे त्यामुळे विचार आहे की पूजा केल्यानंतरच चूल चालू करायची, म्हणजे हळकून वाहून आणि काहीतरी गोड पदार्थ. आणि हरे कृष्ण हरे रामा 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 हरे हरे. असे हँडग्लोव्ज मिळतात कॉटनचे, घालू शकतात तुम्ही. सॉरी, प्लास्टिकचे. कॉटनचे पण मिळतात.
जुने झाले असतील तर वापरू शकतात, पण डायरेक्ट रेती आणि सिमेंटमध्ये हात घालू नका. नखाची वाट लागते आणि नख खराब होऊ शकतात. तो आधी हे असं मिक्स करावं लागतं आणि मग हे आपल्याला थोडंफार चुलीला साईडने लावायचं आहे. थोडं भराव घालायचं इकडे थोडं राहायला करायचं काम ते मी आता लावून घेते आहे. हे सगळं प्लास्टिकचं खरं हे आहे, चटई आहे मॅट, त्याला मी पूर्ण लेपन केलं आहे सिमेंटचं, ज्या कारणामुळे त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. ही एक चूल अशीच केलेली होती, त्याला आता साईडनी हे केलं ज्याने कोणती आग खाली येऊ नये किंवा काय. इथेही केलं आहे, काय केलं आहे दिवसभरात, आणि हे सगळं व्यवस्थित पॅक केलं आहे. आता याला कलर करणार आहे उद्या. आजचे पेशंट संपले आणि मला सिमेंटमध्ये काम करून दाखवायचं कोणी, म्हणजे चबड करतात ते. हे तंद्री मस्त होणार आहे, एकदम बेस्ट. जे आगाऊपणा करणार त्यांना मिळणार नाही. पांढऱ्या कलरची चूल करते, पण ते खूप छान दिसेल जेवण करताना. आणि कसं पांढरा कलर चुना हे तसं स्वस्त मिळतं कुठलाही कलर देण्यापेक्षा. ॲक्च्युली शेण आणि माती याचा लेपन करायचा विचार होता, पण हे थोडं वेगळं. सगळेच तसं करतात, पण थोडं वेगळं करू. पांढऱ्या कलरची चूल किती व्यवस्थित काम करावं लागणार आहे माहिती आहे का, नीट नेटकं. आणि आमचे काही फॉलोअर्स आहेत त्यांना असं क्लीन आवडतं, खास त्यांच्याकडे. आमचे काही लॉयर मैत्रिणी मित्र परिवाराचे आहेत सो त्यांना ते असं हो मी तुम्हालाच म्हणते आहे, असं क्लीन लागतं. ते ऑर्डर करत नाहीत का, तर आपण होममेकर असतो, ते असं खूप वाईट पद्धतीने जेवण करत असू म्हणून. सो मला असं दाखवायला आवडेल की आम्ही कशा पद्धतीने जेवण करतो, की नीट नेटकं. एक तर मुळात मी व्हेजिटेरियन, म्हणजे मी अंडही खात नाही, त्यामुळे मला स्वतःला आता चूल वेगळी लागते आहे की जिथे फक्त व्हेज होणार, नॉनव्हेज बिलकुल बनणार नाही. भांडी तर ऑलरेडी माझी आई नॉनव्हेज खाऊनसुद्धा आम्ही, म्हणजे आमच्याकडे भांडी वेगळी असतात, टोप कढई. सो त्यामुळे नीट असं छान जेवण कसं केलं जातं हे आपण नक्कीच बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. बाय बाय. मच्छर बरेच येतात. शेजारी उरपारेलची मुळमची बिल्डिंग आहे इथे बाजूला, त्याचं काम अर्धवट म्हणजे काही चालूच केलं नाही, आणि तिथे इतका पालापाचोळा आणि इतकी घाण झाली आहे ना, तिथून मच्छर येतात. त्याच्यासाठी आम्हाला हे रॅकेट लागते मच्छर मारायला, आणि चूल पेटवल्यानंतर मच्छर गायब होतात. म्हणून आम्ही नक्की सकाळ संध्याकाळ मच्छर पळवण्यासाठी तरी गरम पाणी करतो, इकडे येऊन बसतो, छान चहा घेत, आणि खूप छान वाटतं. सुंदर सगळं व्हायचं. अजून परत एकदा दाखवते. सगळा पसारा पडला इकडे, तो सगळं आवरायचं आहे, आणि अजून थोडंसं बाकी आहे. हे मेन होतं. ही इथली वॉल छान दिसणार आहे. ठाकूरजी की कुटिया भाग 1.
समाप्त. भाग 2 लवकरच घेऊन येत आहोत. धन्यवाद.